हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला गोबी मंचुरी मी कशी करते ते शेअर करणार आहे। त्यासाठी मी इथे हा गोबी असा बारीक चिरून घेतलेला आहे। हवा असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण मोठ्या किसणीने थोडंसं। चला तर आता मी याच्यामध्ये काय काय ॲड करणार आहे ते शेअर करते। आता याच्यामध्ये मी आल्या लसणाची पेस्ट 1-2 चमचेभर घालते, तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचाभर सोया सॉस घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी ग्रीन चिली सॉस 1-2 चमचे, म्हणजे चटपटीत आणि थोडेसे झणझणीत असे तोंडाला चव आणण्यासारखे। त्यानंतर 2 चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे। आणि 1-1.5 चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये मी आता 1 अर्धा बाउल भर कॉर्नफ्लोअर ॲड करते। कॉर्नफ्लोअर हळू घाला, थोडंसं उडतं ते। त्यानंतर 1 अर्धा वाटीभर मैदा घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडासा रेड कलर, फूड कलर हा ॲड करते, जेणेकरून आपल्याला कलर छान येईल। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। सॉसेस मध्ये ऑलरेडी मीठ असते, त्यामुळे अगदी व्यवस्थित मोजून मापून घाला। आणि सगळं मी आता व्यवस्थित हे भज्याच्या पिठाप्रमाणे मिक्स करून घेते। मिठामुळे गोबीला पाणी सुटतं, त्यामुळे सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे, नाहीतर खूप पातळ असं होईल ते मिश्रण। अशा प्रकारे मी सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेते। अशा पद्धतीने हे मिश्रण आता व्यवस्थित तयार आहे। पहा, याला पाणी सुटलेलं आहे, याच्यात पाण्याचा अंश थोडाही घातलेला नाही, पण सॉसेस आणि मिठामुळे याला पाणी सुटलेलं आहे। चला तर आपण हे आता तळायला घेऊया। आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेलही ऑलरेडी तापलेलं आहे। आता आपण भज्याप्रमाणे याच्यात छोटे छोटे असे हे मंचुरियन तळून घेऊया। मध्यम आचेवर घ्यायचे आहे ते तळायला। खूप छान टेस्टी लागतात। सगळे मसाले मीन्स सगळे सॉसेस याच्यातच घातलेले आहेत, दुसरं काही घालायची गरज नाहीये। आता हे मंद आचेवर आपण व्यवस्थित मंद ते मध्यम आचेवर आपण व्यवस्थित हे तळून घेऊया। हे पहा, व्यवस्थित आता हे तळून झालेले आहे। आपण हे आता बाहेर काढून घेऊया आणि अशा प्रकारे सगळे बॅचेस तळून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे हे ड्राय मंचुरियन तयार आहेत। पहा कसे कुरकुरीत झालेले आहे, आवाज कसा येतोय पहा। आता चला आपण सर्व करूया। अशा प्रकारे ही पहा, ही ड्राय मंचुरियन तयार आहे। आणि याच्याबरोबर कोणत्याही चटणीची गरज नाही खाताना। सगळे सॉसेस याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आपण, आणि ही खूप टेस्टी लागते आणि क्रंची लागते। अगदी स्ट्रीट स्टाईल ही मंचुरियन तयार झालेली आहे। आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक यू।